नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण आज पाहत आहोत. सोहम हा काजलला घरी सोडवायला आलेला असतो आणि तो माफी मागतो. माझ्या घरच्यांनी तुझा खूप अपमान केला. ती म्हणते काही हरकत नाही, जा तू आता. मग तीही घरी येते. घरी आल्यानंतर खरे त्यांच्या कामामध्ये असतात. मग ती आल्यानंतर ती म्हणते तू व्यवस्थित डब्बा वगैरे सगळं देऊन आलीस ना नयनाला. मग काजल म्हणते कुठला डबा, काय डबा, म्हणून ती आईला चिडवू लागते. तेव्हा ती म्हणते तुझ्यासोबत कोणी अजून आला आहे का. तेव्हा ती म्हणते नाही ग, मी एकटी झाले आहे. मग मी तुला किती वेळची विचारत आहे डबा दिलास का, डबा दिलास का, तू उत्तर का देत नाही. ती म्हणते कसले डबे, अगं इतक्या दिवसापासून लाडू चकल्यांचा विषय चाललाय, मुद्दाम करतायस का तू. मग तिचा कान पिरते. मग ती म्हणते हो आई, दिला, काळजी करू नको. आईला चिडवत असते ती आणि मग हसायला सुरुवात करते, थट्टा करते तिच्या आईची ती. मग ती आई विचारू लागते की तिथे गेल्यानंतर काय काय झालं सांगतेस का मला. तेव्हा ती म्हणते तुझ्या चकल्या दिलेल्या नयनाताईने गुबू खाल्ल्या आणि कलाताईने ते सगळ्यांना खायलाही दिल्या. डबे वापस का घेऊन आली नाहीस म्हणून ती विचारू लागते. तेव्हा ती सांगते ते बोलले की डबे असे रिकामे देऊ नये ना, ते नंतर भरून देणार आहे. मग ती म्हणते खरं तर त्यांच्या घरातली सगळी माणसं चांगलीच आहे. आपल्या नयनीला आणि कलेला चांगलं सासरी मिळालेलं आहे. मग ती पुन्हा विचारू लागते तिथे काय झालं का गं, तुझा चेहरा उतरलेला दिसतो. तेव्हा ती म्हणते नाही गाई, कुठे काय झालंय, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे सांगितलं ना, सगळेजण खूप आनंदी होते. आपल्या डब्याचंही खूप कौतुक केलं. मग काजल मनातली मनात विचार करते त्या ठिकाणी जे जे घडलं, नयनाताई काय काय बोलली ते तर आईला सांगितलं तर आईचं मनच दुखेल. ती खोटं सांगते की आई सगळ्यांना चकल्या खूप आवडल्या, सगळ्यांनी खूप पोटभर खाल्ल्या. कला दिदीने ते सगळ्यांना स्वतःच्या हाताने दिल्या त्या खायला. सगळ्यांना चकल्यांची टेस्टही खूप आवडली. तू अजिबात टेन्शन घेऊ नको असंही ती सांगू लागते आणि तिच्या मनातली गोष्ट मनातच ठेवते. तिच्या आईला ती सांगतच नाही. तिची आई म्हणते खरंच माझ्या दोन्हीही मुलींनी त्यांचं नशीब काढलं आहे. खूप चांगलं घर मिळालं आणि माणसंही खूप चांगली आहे. इकडे पतपेढीवरती पूजा करायची आजोबांनी ठरवलेली असते. आद्विकने सगळी काही तयारी करून ठेवलेली असते. पतपेढीमध्ये सगळं दागदागिन्यांची पूजा होणार, सगळं काही त्यांनी रेडी करून ठेवलेलं असतं. स्टाफही तिथे रेडी असतो. आबा पोचल्यानंतर म्हणतात वा खरंच पूजेची तयारी तू खरंच छान केलेली आहे, मला खूप आवडली. आजचाच तो दिवस ना बाबा, तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात केली होती आणि आज ते इतकी मोठं झालं आहे आणि त्याची सुरुवात आद्विकही नव्याने करत आहे. महाराष्ट्राबाहेर त्याची डिझाईन जाणार आहे. आपल्या चांदेकरांचं नाव मोठं होणार. आद्विकही सांगू लागतो तुम्ही सांगितलं तसं सगळं काही मी तयार ठेवलेलं आहे. बघा बरं. आबा सगळं काही बघतात आणि कौतुक करू लागतात. खरंच खूप छान केली आहे तयारी असंही म्हणतात. मला आज अभिमान वाटतोय की मी जे कामाची सुरुवात आजच्या दिवशी केली ते काम माझ्या मुलांनी आणि माझ्या नातवंडांनी इतकं मोठं केलं. आणि मग सगळ्यांना पूजेला म्हणतात चला तयार होऊया, पूजेला जाऊया. आबा तिथे गेल्यानंतर म्हणतात की आज माझ्या सुनेच्या हातून इथे सगळ्यात पहिले पूजा होणार. लगेच नयनाला आनंद होतो. ती पुढे होते, सरसावते. लगेच आबा कलाचं नाव घेतात. कला चल बरं तू पूजा कर असं म्हणत कलाला बोलवतात. तिचा चेहराच उतरून जातो. तिला खूप वाईट वाटतं. तिचा अपमान झालेला असतो कारण ती मोठी म्हणून तिला मोठा मान हवा. पण चांदेकरांची कला मोठी सून आहे ना, तिला कसा मान देणार आबा. मग कलेच्या हातून पूजा वगैरे होते आणि पूजा झाल्यानंतर लगेच आबा आवाज देतात आद्विकला तुम्ही दोघांनी जोडीने पूजा करा, आरती करा म्हणून सांगू लागतात. असं म्हटल्यानंतर खऱ्यांनाही खूप अभिमान वाटतो आणि छानही वाटतं कलेच्या हातून पूजा होती म्हणून. मग आद्विक आणि कला दोघं मिळून आरती वगैरे करू लागतात. आबांना खूप छान वाटत असतं. आज इतका मोठा बिझनेसचा दिवस आहे आणि आद्विकने तो आणखी पुढे नेलेला आहे. ते सगळेजण कौतुक करत असतात आणि तिथे पूजाही चालू असते. आरती चालू असताना काजलचं लक्ष रोहिणीकडे जातं. का बरं ह्या रोहिणी मॅडम माझ्याकडे इतकी मोठी मोठी डोळे वटारून पाहत आहे. दुपारी जे काही घडलं त्याच्यामुळेच बहुतेक. पण त्याच्यासमोर उभंच राहिलं नको. उभं राहिलं तर त्या आणखी रागारागाने बघतील आणि आईबाबांनाही परत काहीतरी बोलतील. कलाचं लक्ष नसतं. कला आरतीमध्ये गुंग असते. सगळेजणांचं लक्ष नसताना हळूहळू मागे मागे सरकत जाते ती काजलला असं वाटतं मी जर मागे सरकलं तर रोहिणीताई मॅडमचं लक्ष माझ्याकडे राहणार नाही आणि काही वादही होणार नाही, वाद घालायलाच नको म्हणून ती हळूच मागे सरकते. मागे सरकल्यानंतर तिचा धक्का बॅगचा त्या दागिन्यांच्या एका बॉक्सला लागतो. त्या बॉक्समधले 2 अंगठ्या खाली पडतात. मग त्या अंगठ्या ती भरभर उचलून त्या बघत असते कशा आहे आणि लगेच मागे वळून त्या प्लेटमध्ये ठेवते. पण तिच्यासमोर 3-4 स्टाफची माणसं येऊन उभी असतात आणि तिने ठेवलेलं त्या कॅमेऱ्यामध्ये आता दिसणारच नाही एवढंच दिसतंय. तिने उचलून हातात घेतलं. रोहिणी आता ह्या गोष्टीचा फायदा घेणार. अरे वा, आई तर कोलीत दिलं हिने माझ्या हातात.
माझा अपमान केला होतास ना काजल तुला आता त्याची शिक्षा भोगावी लागेल. मग ती पिओनला बोलवते. पिओनला सांगते की तिथून 2 अंगठ्या चोरायच्या आणि लंपास करायच्या. पुढे जे काय होईल ते मी बघेल. तो नाही नाही म्हणत असतो. त्याच्या हातात जबरदस्तीने ते पैसे देते तरीही तो नाही म्हणत असतो. मग ती म्हणते जर तू माझं काम केलं नाहीस तर तुला मी इथून कामावरून काढून टाकेल आणि तुला कुठे नोकरी मिळणार नाही याचीही मी दखल घेईल. हे ऐकल्यानंतर तो घाबरतो आणि काम करायला तयार होतो. सगळेजण पूजेमध्ये गुंग असतात. आरती चालू असते. पुन्हा जाऊन रोहिणी तिथे उभी राहते. तिने पिओनला काम सांगितल्याप्रमाणे त्याने कुणाचंही लक्ष नसताना तिथून अंगठ्या चोरलेल्या असतात. इकडे सगळेजण प्रसाद वगैरे घेतात. मग नाश्ता करायचा आणि एक्झिबिशनमधल्या सगळ्या ज्वेलरी बघायचं म्हणून सगळेजण बघत असतात. कला सगळ्यांना नाश्त्याच्या प्लेट भरवत असते. इकडे आबाही सगळ्या डिझाईन बघत असतात. खरंच खूप छान डिझाईन आहे. आपली नवीन सानवी आहे ना, तिची एक मैत्रीण आहे, तिने या सगळ्या डिझाईन बनवलेल्या आहे आणि त्यांच्या ह्या ज्वेलरीज आहे. किती सुंदर आहे. आबा खरं सांगतो त्या मुलीने इतकं छान काम केलेलं आहे म्हणून त्या मुलीचं कौतुक करत असतो. कला हे सगळं काही ऐकत असते पण आता तिला सांगता येत नाही ती मुलगी म्हणजे मीच. मग तीही त्या डिझाईन बघू लागते. अरे वा, खरंच डिझाईन खूप छान आहे हा अद्वैक, असं म्हटल्यानंतर अद्वैक लगेच तिला टोमणं मारतो. मी छान म्हणतोय म्हणून तूही छान म्हणायची गरज नाही. आपल्याला भेंडीची भाजी कळते, आपण तेवढीच करावी, इथं नाक खुपसायचं नाही असं म्हणून अपमान करतो. तेव्हा ती म्हणते हो मला इथे काही कळत नाही, आपल्याला भेंडीच बनवते ते, आपलं घरीच काम बरं म्हणत ती तिथून मागे फिरते. इकडे सगळं काही पूजा झाल्यानंतर खरे कुटुंब निघायला तयार होतं आणि आबांची ते सांगतात की आम्ही निघतो आबा. आबांची परवानगी घ्यायला येतात. आम्ही येतो म्हणून खूप छान कार्यक्रम झाला, आम्हाला बोलवलं म्हणून तुमचे खूप आभार. तेव्हा आबा म्हणतात प्रभाकरराव असं काही बोलू नका, आता आपण सगळी सोयरे आहोत. आपलं भेटणं गाठणं, एकमेकांना पाहुणचार करणं, आमंत्रण देणं हे सगळं काही चालूच राहणार. असा विचार करू नका की आम्ही तुम्हाला बोलवलं, तुम्ही आता आमचे झाले, आमच्या बराबरीचे झाले. तेव्हा त्या दोघांच्या तिथे गप्पा चालू असताना लगेच रोहिणीचा तिकडे डाव सुरू होतो. ती त्या अंगठ्यांच्या प्लेटजवळ जाऊन उभी राहते आणि आबांना हाक मारते, आबा इकडे या, इथे बघा काय झाले. म्हणून सगळे स्टाफ घाबरतात. इतकी मोठ्याने ती ओरडत असते आणि प्रभाकररावलाही काही कळत नाही एवढा आरडाओरडा का सुरू झालाय. म्हणून सगळेजण तिकडे जमा होतात. अद्वैकही तिथे जाऊन पाहतो तर ती सांगू लागते की ह्या प्लेटमध्ये 12 अंगठ्या होत्या पण आता इथे तर 10च आहे, 2 अंगठ्या, याचा अर्थ गहाळ झालेले आहे. मग त्या प्लेटजवळ कोण उभं होतं, स्टाफच्या मुलीला बोलवतात. ती म्हणते हो सर, इथे तर मी स्वतः माझ्या हाताने 12 अंगठ्या ठेवलेल्या होत्या पण आता 10च आहे. तितक्यात सरोज बॅग घेऊन तिथे आलेली असते. डायरेक्ट ती पूजेच्या ठिकाणी येते आणि ती ऐकते चोरी झाली. तिलाही धक्का बसतो. आबा म्हणतात इथेच कुठेतरी पडल्या असतील, कोणी घेणार नाही, गहाळही होणार नाही. पण रोहिणी म्हणते मी सांगते ना त्या अंगठ्या चोरीला गेल्या आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जेव्हा आले होते तेव्हा इथे 12 अंगठ्या होत्या. आम्हाला डिझाईन खूप आवडली होती म्हणून मी पुन्हा पाहायला आले, तर आता इथे 10च अंगठ्या आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, इथे 12 अंगठ्या होत्या आणि आता त्यातली 2 अंगठ्या गायब आहे. आबांना सांगू लागते. आबा म्हणतात तुला ना लहानपणापासूनच पराचा कावळा करायची सवय आहे, जरा शांततेने घे, एवढं जोरजोरात ओरडू नको. इथे कोणीही चोरी करण्यासारखं नाही, कोणावर आरोपही लावू नकोस. पण ती म्हणते नाही, 100% इथे चोरी केलेली आहे आणि ती चोरी इथल्याच कुठल्या तरी व्यक्तीने केली आहे, इथून कोणीही बाहेर जायचं नाही. ती स्टाफमधली मुलगी खूप घाबरते कारण तिथे तीच उभी होते. ती सरांना म्हणते सर मी खरं सांगते, मी चोरी केलेली नाही आणि ती रडायलाही लागते. तेव्हा रोहिणी म्हणते बरा बोल्याने ज्यांनी कोणी चोरी केली असेल त्यांनी कबूल करा, नाही तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते आणि इथे बोलवून त्यांना तपासायला सांगते. आबा तिला सांगत असतात इतकी गडबड करू नको, पोलिसांनाही फोन करू नको. सरोजही तिला आता सुरात सूर मिळवत आहे. चोरी झाली असेल तर पोलिसांना बोलवावंच लागेल. रोहिणी लगेच मोबाईल काढते, लगेच पोलिसांना फोन करून सगळं घडलेलं सांगू लागते. इथे चोरी झाली आहे, चांदेकरांच्या पतपेढीमध्ये लगेच या असंही ती सांगू लागते. आबा तिला नकार देत असतात. इतकी घाई करू नको, इथून कोणीही बाहेरही गेलं नाही आणि आताही आलेलं नाही, 100% त्या इथेच कुठेतरी असतील. आबांना त्यांच्या चांदेकर ज्वेलर्सचं नाव खराब झालेलं आवडणार नसतं. ते टेन्शनमध्ये येतात. ते सांगत असतात पोलिसांना बोलवू नका, पण सरोज आणि रोहिणी इतका आरडाओरडा करतात ते पोलिसांना बोलवायचं ठरवतात. फोनही तिने करून ठेवलेला असतो, पोलिसही थोड्या वेळात पोहोचणार असतात. सरोज सगळ्यांना धमकी देते, ज्यांनी कोणी चोरी केली असेल त्यांनी बऱ्या बोलाने कबूल करा आणि माझ्या समोर या, त्याची आता खेर नाही. तेव्हा कला म्हणते असं डायरेक्ट धमकी दिली तर कोणीही कबूल होणार नाही, त्यांना मायेने जवळ घेऊन विचारायला हवं. ज्यांनी कोणी चोरी केली असेल तो 2 मिनिटाच्या मोहच्या क्षणात पडू शकतो ना, लगेच त्याला आरोपी किंवा चोरी करणारा चोर म्हणून असं आपण सांगायला नको. सरोज म्हणते हो, तुझ्यासारखे चोर असतात ना भामटे, जे चोरी करतात आणि तोंड वर करून समोर येतात, आणि तू चोरी केलेल्या व्यक्तीला पाठीशी का घालत आहे.
ती तुझी कोणी ओळखीची आहे का असाही आरोप लावते. तू ही एक प्रकारची खोटारडीच आहे ना. खोटारडे व्यक्तीचाच आधार घेते आणि त्याला सपोर्टही करते जशी तू करत आहे. कलास हे सगळ्याला सांगत असते की असं कोणी करणार नाही. कोणीही 2 मिनिटाच्या मोहाच्या क्षणात पडू शकतं. आपण लगेच चोर म्हणून त्याला सिद्ध करायला नको. झाली असेल चूक तर मान्य करू आणि पुन्हा नव्याने कामाला लागू असंही ती सगळ्यांना पटवते. पण रोहिणी काही केले ऐकायला तयार नसते. ती आरडाओरडा करून सगळ्यांना तिथे जमा करते. आणि आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे जे काही नवीन सिरियलला वळण मिळणार ते खूपच रंजक ठरणार. आपण ते पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. जर तुम्हाला सिरियलची अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे जी काही अपडेट नवीन येईल ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही सिरियल कशी वाटली, म्हणजे आम्हालाही कळेल आपण तिचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवावे. तेव्हा आपण पुन्हा भेटू. सिरियल आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आपण पुन्हा नव्याने या सिरियलबद्दल बोलायला पुन्हा भेटू. तेव्हा सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद.